प्रत्येकाच्या आवडीचं फूल आणि सुवास घराघरामध्ये एक तरी झाड असणारं ते म्हणजे गुलाब होय. यामध्ये वेगवेगळे कलर किंवा भरपूर अशा व्हरायटी सध्या मार्केटमध्ये येत आहे. गावठी असो, हायब्रिड असो किंवा बटन रोज असो, यांसारखे भरपूर असे प्रकार सध्या गुलाबाचे यायला लागलेले आहेत. पण काय होतं की आपण हौसेने गुलाब तर घेतो, पण त्याला 1 ते 2 फुलं आल्यानंतर मात्र फक्त पानांची संख्या वाढायला सुरुवात होत असते किंवा त्यावर त्याची काहीशी कंडिशन अशी दिसायला लागत असते. पानांवर ब्राऊन स्पॉट, पिवळी पानं आणि फुलं तर मात्र काही केल्या येतच नाही. तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ मात्र तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण मी तुम्हाला एप्रिल महिन्यात गुलाबाची कशी केअर करायची ते देखील सांगणार आहे. शिवाय तुमचा प्लांट अगदी काही दिवसामध्ये फुल रिकवर देखील होऊन जाणार आहे आणि त्याला हळूहळू फुलं यायला देखील सुरुवात होणार आहे. तर मंडळी, तुमचा देखील गुलाब सध्या असा दिसतोय का? मला कॉमेंट सेक्शन मध्ये मात्र नक्कीच सांगा. सो हाय, हॅलो, नमस्कार मंडळी, मी राजश्री पाटील मनपूर्वक स्वागत करते आजच्या पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. आणि आपण बाल्कनी गार्डनिंगचे प्रॅक्टिकल असे टिप्स देखील शेअर करत असतो. चला तर मग डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळी, एप्रिल मंथमध्ये रोज केअर करणं देखील गरजेचंच आहे. यामध्ये स्टेप फर्स्ट असते जी की आहे प्रूनिंग. सगळ्यात आधी झाडाची मात्र प्रूनिंग करा. आणि हो, जो प्लांट लांबट आणि वीक दिसतोय ना, त्याच्या ब्रांचेस अगदी वरच्यावर आपल्याला 20 to 30% एवढ्याच प्रमाणात कट करायच्या आहेत. कट हा नेहमी 5 पानांच्या वरच करावा. यानेच नवीन शूट्स देखील फुटत असतात आणि नवीन ब्रांचेस आल्या की मात्र फुलं देखील जास्त येत असतात. सो या ठिकाणी जी काही खराब झालेली पानं आहेत किंवा जी ब्रांचेस ज्यांना गेले 2 ते 3 महिने त्या ब्रांचेसवर ना पानं वाढतायत ना कुठलं नवीन इम्प्रूव्हमेंट दिसत आहे. सो अशा ज्या काही ब्रांचेस आहे किंवा फांद्या आहेत त्या अगदी हलक्या हलक्या सॉफ्ट अशा आपल्याला प्रूनिंग करून घ्यायच्या आहेत. तर मंडळी, तुम्हीही तुमच्या गुलाबाची अजून प्रूनिंग किंवा कटिंग केलेली नसेल तर मात्र ती करताना आपल्याला ती सॉफ्टली करायची असेल आणि ज्या साहित्याचा तुम्ही या ठिकाणी कटिंग करताना वापर करणार आहेत, कटर असो, प्रोनर असो किंवा कैची असो, त्याला मात्र हँडवॉश लिक्विडच्या सहाय्याने आधी क्लीन करून घ्या. म्हणजेच त्याला डिसइन्फेक्टेड करा आणि त्यानंतरच त्याचा वापर आपल्याला गुलाबाच्या झाडावर करायचा आहे. नाहीतर मग त्या ठिकाणी पुन्हा डायबॅकची जी काही समस्या आहे ती सुरू होत असते. ज्यावेळेस आपण कटिंग प्रूनिंग करत असतो त्यावेळेस मात्र ज्या पानांवर ब्राऊन स्पॉट आलेली आहे, जळलेली आहेत किंवा पूर्णपणे कोरडी झालेली आहेत, पिवळी झालेली आहे, ती देखील मात्र लगेचच्या लगेच काढून टाका. यामुळे फंगल जे काही आहे पानांवरचं ते देखील पसरत नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्लांट एनर्जी देखील सेव्ह होत असते. शिवाय ज्या ब्रांचेस वीक, ड्राय किंवा आतमध्येच वाढलेल्या आहेत त्यांना देखील रिमूव्ह करा. कट नेहमी आउटवर्ड फेसिंगच्या बर्डवरच करा. यामुळे प्लांट हा बाहेरच्या दिशेने वाढत असतो. शिवाय एअर सर्क्युलेशन जे काही आहे ते मात्र इम्प्रूव्ह होत असतं. शिवाय जी काही खराब पानं आहेत ते देखील मात्र आपण जर काढली तर त्याने इन्फेक्शन जे काही आहे ते देखील मात्र स्प्रेड होत नाही. क्लीन प्लांट म्हणजेच हेल्दी ग्रोथ ही झाडाची असते. सो या ठिकाणी जे काही अशा प्रकारच्या गोष्टी होत्या किंवा झाडावर वाढलेल्या होत्या त्या मी सगळ्या रिमूव्ह करून घेतलेल्या होत्या, कारण की याच गोष्टी झाडाची एनर्जी खात असतात आणि यामुळे झाड मात्र कळ्या बनवणं किंवा फुलं देणं मात्र विसरूनच जात असतं. त्यामुळे जे काही अनावश्यक गोष्टी आहेत त्या मात्र आता एप्रिल महिन्यामध्ये तुम्ही झाडावरून बाजूला करून घ्या. तर मंडळी, या ठिकाणी आपल्या 1 ते 2 स्टेप मात्र झालेल्या आहेत. यानंतरची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सनलाईट मॅनेजमेंट. गुलाबाला रोजचं 4 ते 5 तासाचं डायरेक्ट सनलाईट गरजेचंच आहे. पण एप्रिल महिन्यामध्ये दुपारचं ऊन मात्र खूप कडक असतं. सो अशा वेळेस 1 ते 2 तासाची हलकीशी शेड जरी याला दिली तरी देखील मात्र चालणार आहे. तरी देखील मात्र आपला प्लांट हा सेफ राहणार आहे. आणि मॉर्निंगची सनलाईट मात्र या झाडासाठी देखील इम्पॉर्टंट आहे, कारण सनलाईट असल्यावर फ्लावरिंग देखील फास्ट आणि हेल्दी होत असते. सो या सर्व गोष्टी झाल्यानंतरची नेक्स्ट स्टेप आहे सॉइल एअरेशन अँड रूट हेल्थ. एप्रिल महिन्यामध्ये माती ही कॉम्पॅक्ट होऊ शकते. वरची माती आपल्याला हलकीशी लूज करून घ्यायची आहे आणि ते देखील कुठल्याही रूट्सला डिस्टर्ब न करता. यामुळे ऑक्सिजन रूट्सच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचण्यास देखील मदत होत असतो. आणि लक्षात ठेवा, जेवढे हेल्दी रूट्स झाडाचे राहतील तेवढीच जास्त जी काही फ्लावरिंग आहे ती झाडावर
देखील होत असते. त्यामुळे 15 ते 20 दिवसानंतर प्रत्येक कुंडीतील अशा प्रकारे तुम्ही माती मात्र नक्की द्या. खतं द्यायला उशीर झाला चालेल, पण मात्र ही जी स्टेप आहे ती मात्र तुम्ही अजिबातच स्किप करू नका. सो यानंतर मी दोन्ही कुंड्यांमधली जी काही माती आहे ती मोकळी करून घेतलेली होती. कॉम्पॅक्ट कडक झालेली जी माती होती तिला देखील मोकळी करून घेतलेली होती, जेणेकरून एअर सर्क्युलेशन त्या ठिकाणी बेस्ट होईल आणि झाडाचे रूट्स देखील मोकळ्यापणाने श्वास घेऊ शकतील. यानंतर स्टेप 6 जी आहे त्या ठिकाणी आपण पॉवर कॉम्बो आणि बॅलन्स असं फिडिंग करून घेणार आहोत, जे की या पूर्ण व्हिडिओचं गेम चेंजिंग पार्ट आहे. सो मंडळी, या ठिकाणी फर्स्ट पॉवर कॉम्बो मी तयार करणार आहे, ज्यामध्ये मी गाईचं शेणखत, त्यानंतर नीम केक, मस्टर्ड केक आणि सीवीड ग्रॅन्युल अशा सर्व गोष्टींचा वापर करणार आहे. या ठिकाणी मी जवळपास 4 गोष्टींचा वापर केलेला आहे. त्यामध्ये गाईचं शेणखत, जे की मी माझी 10 ते 12 इंचची कुंडी आहे त्यानुसार 2 मूठ घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे वर्मी कंपोस्ट असेल तुम्ही त्याचा वापर करू शकता. चांगलं कुजलेलं किचन वेस्ट कंपोस्ट असेल त्याचा देखील वापर करू शकता. पण मात्र आपल्याला या ठिकाणी ऑर्गॅनिक खताचा वापर करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये मी 1 चमचा नीम केक पावडर किंवा नीम खली ते देखील ऍड करून घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे सुकलेले नीमचे पत्ते असतील, त्याची घरगुती पावडर असेल, ती देखील त्यामध्ये तुम्ही ऍड करू शकता. त्यानंतर 1 चमचा मोहरी पेंड ऍड केलेली आहे, ज्याला आज आपण मस्टर्ड केक म्हणत असतो, आणि अर्धा चमचा सीवीड सुपर बॉल देखील ऍड केलेले आहे. सो असा पूर्णपणे जो काही कॉम्बो आहे तो मी फक्त एकाच कुंडीसाठी तयार केलेला आहे. सर्वात इम्पॉर्टंट, या ठिकाणी मी जे काही शेणखत घेतलेलं आहे किंवा तुम्ही शेणखताचा वापर करणार असाल तर मात्र ते पूर्णपणे वेल कंपोज असलेलं पाहिजे, फ्रेश असलेलं पाहिजे. नाहीतर जर कच्चं असेल किंवा पूर्णपणे डिकम्पोज झालेलं नसेल तर मात्र त्याचा धोका हा झाडाच्या रूट्सला असतो. रूट्स हे त्याने बर्न देखील होऊ शकतात. सो कधीही हे जे काही कॉम्बो फर्टिलायझर हे आपल्याला डायरेक्ट झाडाच्या मुळांना टच न करता कुंडीच्या कडेने रिंग मेथडने हे फर्टिलायझर देऊन घ्यायचं आहे. सो मंडळी, महत्वाचं म्हणजे या ठिकाणी मी जे गाईचं शेणखत वापरलेलं आहे त्यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम तर असतं, शिवाय जे की लो टू मिडियम रेंज मध्ये असतं. आणि याचा फायदा म्हणजे काय, तर मातीचं स्ट्रक्चर इम्प्रूव्ह करायचं काम हे करत असतं. शिवाय जे काही ऑर्गॅनिक मॅटर्स असतात त्यांना वाढवायचं काम हे शेणखत करत असतं. रूट्सला स्टेडी न्यूट्रिशन देत असतं. शिवाय एक बेस तयार करत असतो. म्हणजे मातीला जिवंत ठेवायचं काम जे काही आहे ते हे शेणखत करत असतं. यानंतर मी या ठिकाणी 1 चमचा नीम केक वापरलेला होता, जो की अँटी फंगल आणि अँटीबॅक्टेरियलचं काम करत असतो. मंडळी, नीम केक असो किंवा नीम खडी यावर मी एक स्पेसिफिक व्हिडिओ देखील केलेला आहे आणि ज्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये वापरलेले आहेत सो ते सगळे प्रोडक्ट देखील मी व्हिडिओच्या खाली टॅग करून घेणार आहे. सो तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन इझिली अवेलेबल होऊन जातील. शिवाय जी काही नेमकेक वापरलेली आहे ते तर अँटी फंगल आणि अँटीबॅक्टेरियलचं काम करत असतं. शिवाय त्यामध्ये सल्फर आणि मायक्रोन्यूट्रिएंट असतात, जे की मातीला डिटॉक्स करत असतात आणि रूट्सला पेस्ट पासून देखील कंट्रोल ठेवत असतात. म्हणजेच नीम केक हा प्रोटेक्शन प्लस नाईट न्यूट्रिशन देखील देत असतो. म्हणजे दोन्ही कामं हा करत असतो. सो यात मी जी काही मोहरी पेंड वापरलेली आहे, ज्यामध्ये सॉइल हीट जनरेट करायचं काम ही मोहरी पेंड करत असते, म्हणजे मस्टर्ड केक करत असते. आणि हीट जनरेट झाल्यामुळे झाडाचे जे काही रूट्स आहे ते देखील ऍक्टिव्ह होत असतात. शिवाय फ्लावरिंगला ट्रिगर करायचं काम जे आहे ती मोहरी पेंड करत असते. मायक्रोबायल ऍक्टिव्हिटी वाढवत असते, म्हणजे झाडाला ग्रोथ प्लस फ्लावरिंग बूस्ट देखील मोहरी पेंड देत असते. आणि सर्वात लास्ट ते म्हणजे सीवीड सुपर बॉल, ज्यामध्ये आयर्न, झिंक, मॅग्नेशियम शिवाय नॅचरल असे हार्मोन्स देखील आहे, जे कळ्या तयार करण्याचं जे काही फॉर्मेशन आहे ते वाढवत असतात. म्हणजे बड फॉर्मेशन इन्क्रीज करत असतात. झाडाचा जो काही स्ट्रेस असतो तो रेजिस्टन्स करत असतात. आणि हे छोटे छोटे सीवीड बॉल सर्वात महत्वाचं म्हणजे रूट डेव्हलपमेंट करायचं जे काही काम आहे ते देखील मात्र फास्ट करत असतात. म्हणजेच फ्लावरिंग प्लस इम्युनिटी बूस्ट करायचं काम हे सीवीड बॉल करत असतात. आणि हो, ज्यावेळेस हे सगळं एकत्र येतं त्यावेळेस मात्र आपली सॉइल ही रिच होत असते, प्लस ऍक्टिव्ह देखील होत असते. शिवाय रूट्स देखील स्ट्रॉंग होत असतात आणि प्लांट मात्र स्ट्रेस फ्री राहत असतात. आणि याचा रिझल्ट म्हणजे हेवी फ्लावरिंग देखील होत असते. सो हा कॉम्बो जो काही आहे तो न्यूट्रिशन प्लस प्रोटेक्शन प्लस ग्रोथ प्लस फ्लावरिंग सगळंच एकाच वेळेस देणारं कम्प्लीट असा
पॅकेज आहे. सो मंडळी, या ठिकाणी मी तर फर्टिलायझर झाडाला देऊन घेतलेलं होतं. शिवाय या झाडाला भरपूर असे छोटे छोटे पेस्ट देखील नेहमी येत असतात. रेड माइट्स असो किंवा मिलीबग सारखे, पण मोस्टली रेड माइट्सचा अटॅक जो आहे तो या झाडावर जास्त प्रमाणात येत असतो. सो त्यासाठी जो काही पेस्ट कंट्रोल जो काही स्प्रे आहे तो देखील मी या ठिकाणी वापर करून घेतलेला होता. सो हा मी स्प्रे कुठला वापरलेला होता आणि याचा रिझल्ट कसा आहे या रिगार्डिंगचा मी लवकरच एक शॉर्ट व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करणार आहे. सो मंडळी, तुम्हाला देखील ऑर्गॅनिक न्यूट्रिएंट किंवा ऑर्गॅनिक इन्ग्रेडियंट असलेला पेस्ट कंट्रोल पाहिजे असेल तर मात्र याचा रिझल्ट आल्यावर मी तुमच्याशी नक्की शेअर करेल, तसं तुम्ही तो देखील परचेस करू शकता. तर मग मंडळी, या ठिकाणी मातीला बूस्ट करणाऱ्या ज्या काही गोष्टी होत्या त्या देखील देऊन घेतल्या. शिवाय प्लांटवर जर पेस्ट अटॅक असेल किंवा छोटे छोटे पेस्ट असतील तर त्याचं देखील मी जे काही गोष्टी होत्या त्या मी या ठिकाणी करून घेतलेल्या आहे. सो अशा प्रकारे दोन्ही गोष्टी मी झाडाला करून घेतलेल्या होत्या. यानंतर झाडाला पाणी देताना मात्र डीप वॉटरिंग करा, ओव्हर वॉटरिंग अजिबात करू नका. डीप वॉटरिंग करताना ड्रेनेज होलमधून पाणी बाहेर आलं पाहिजे इतपावत आपल्याला झाडाला पाणी देऊन घ्यायचं आहे. मला झाडाला कॉम्बो फर्टिलायझर द्यायचं होतं, त्यासाठी 1 ते 2 दिवस आधी मी झाडाचं पाणी बंद केलेलं होतं. त्यामुळे माती ही पूर्णपणे कोरडी झालेली होती. सो आता या ठिकाणी मी डीप वॉटरिंग करून घेणार आहे. बऱ्याच वेळेस बरीच लोक फक्त रोजचं अर्धा ग्लास किंवा 1 ग्लास पाणी मात्र कुंडीत टाकत असतात. तर अशा प्रकारचं जे काही सरफेस वॉटरिंग आहे असं करू नका. जर सरफेस वॉटरिंग केलं तर मात्र रूट्स हे वरच्या वर वाढत असतात, प्लांट्स देखील त्याने वीक होत असतात. म्हणून झाडाला 1 दिवसाआड जरी पाणी देत असला तर तरी मात्र ते डीप वॉटरिंग करा. सरफेस वॉटरिंगने आपलं झाड हे खराब होण्यास मदत होत असते. सो मंडळी, सनलाईट, वॉटरिंग आणि हा पॉवरफुल कॉम्बो जर तुम्ही फॉलो केला ना तर तुमचं गुलाब फक्त जिवंत राहणार नाही तर अक्षरशः फुलांनी भरून जाणार आहे. तुम्ही पण हा कॉम्बो ट्राय करणार का? आणि आजचा मंडळी, गार्डनिंग मध्ये कुठलंही मॅजिक नसतं. फक्त योग्य केअर केली तर त्याचा रिझल्ट देखील आपल्याला नक्की मिळत असतो. कारण योग्य टेक्निक वापरली तर प्रत्येक घरात गुलाब मात्र हा फुलणारच आहे. सो अशाच पॉवरफुल गार्डनिंग हॅकसाठी मात्र अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब बटन प्रेस करून बेल आयकॉन प्रेस करून ऑलचा ऑप्शन सिलेक्ट करा, जेणेकरून येणाऱ्या लॉंग आणि शॉर्ट दोन्ही व्हिडिओ पाहता येतील. आणि हो मंडळी, व्हिडिओला लाईक करायला तर अजिबात कंजूसी करू नका. आणि तुमच्याकडे कुठकुठल्या प्रकारचे गुलाबाच्या व्हरायटी आहे ते देखील मात्र मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. चला तर मग मंडळी, हा हॅक एप्रिल महिन्यात तुमच्या गुलाबावर नक्की ट्राय करून बघा. भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र तुमची आणि तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या. सो टेक केअर अँड बाय फ्रेंड. हॅपी गार्डनिंग.